यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथे बौद्धगया महाबोधी महाविहार मुक्तीसाठी आज दिनांक 28 मार्च रोजी भीम टायगर सेना तालुका राळेगाव या संघटनेच्या व बौद्ध अनुयायांच्या वतीने भव्य मोर्चा निघालाय। यावेळी मोठ्या संख्येने बौद्ध समाजातील जनसमुदाय एकत्रित जमला होता। देशातील सर्व धर्मियांचे प्रार्थनास्थळ त्याच धर्मियांच्या ताब्यात आहे, परंतु बिहार राज्यातील बौद्धगया येथील प्राचीन आणि जगभरातील बौद्ध धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले बुद्ध विहार ब्राह्मणांच्या ताब्यात आहे। त्यासाठी बनविलेला अधिनियम 1949 रद्द करून महाबोधी महाविहार बौद्ध धर्मियांच्या ताब्यात देण्यात यावे अशी मागणी राळेगाव येथे काढण्यात आलेल्या मोर्चेकरांची होती। सदर मोर्चाची सुरुवात राळेगाव येथे असलेल्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एकत्र जमून करण्यात आली असून शहरातील प्रमुख मार्गांनी तहसील कार्यालयावर जाऊन तहसीलदार यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले। मुर्दाबाद 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 मुक्त करा मुक्त करा मुक्त करा मुक्त करा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत गौतम बुद्धांचा तथागत गौतम बुद्धांचा त्याग करा युद्धाचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा मुर्दाबाद मुर्दाबाद। मिलिंद तन्वीज, आप देख रहे हैं लाड बुद्धा टीवी न्यूज। मैं हूँ यवतमाळ जिले के रालेगांव तहसील में। इसी वक्त में रालेगांव शहर में एक बड़ा मोर्चा निकलने जा रहा है। बौद्धगया महाबोधि विहार टेम्पल एक्ट 1949 को निरस्त किया जाए, रद्द किया जाए, इसी मांग को लेकर रालेगांव शहर से बड़ी संख्या से यहाँ से एक मोर्चा निकल रहा है। ये हमारे रालेगांव शहर में जो बाबा साहब का पुतला है, यहाँ पे सभी समाज बांधव इकट्ठा हुए हैं। अभी कुछ ही देर में ये मोर्चा को प्रारंभ होने वाला है। दर्शकों, महाबोधि महाविहार टेम्पल एक्ट जो 1949 जो है वो कायदा संविधान में से विसंगत कैसा है, तो संविधान का अनुच्छेद जो 13 है वो आर्टिकल 13 के 26 जनवरी 1950 को के अगले पहले जो कानून है ये सभी ख़त्म करना चाहिए था सरकार ने, लेकिन वो हुए नहीं। तो इसी मांग को लेकर ये कायदा रद्द करने के लिए अभी ये समाज यहाँ पे इकट्ठा हुआ है। हमारे साथ में कुछ ही लोग हैं। काका, काय नाव आहे तुमचं, कशासाठी तुम्ही या मोर्चामध्ये जमलेले आहे? माझं नाव राजकुमार देका, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे आम्ही या ठिकाणी सर्व रायगाव तालुक्याचे बौद्ध बांधव, बुद्ध उपासक आणि उपासिका जे बौद्धगया 1949चा ॲक्ट या ठिकाणी बनलेला आहे तो रद्द करण्यात यावा यासाठी आम्ही सर्व उभी करण्यासाठी जमलो आणि आता आम्ही तहसील कार्यालय रायगाव येथे आम्ही निवेदन दिलं। त्यावरती लिहिलेलं होतं, समोरचा अर्थ समजून घ्या, टाळ्या वाजवण्यात आपण खूप गर्दीत अर्थ समजून घ्या। म्हणजे महापुरुष जिंदा होते और वो कभी नहीं मरते। बाबासाहेबांनी महापुरुष जन्म लेते और कभी नहीं मरते हे जे वाक्य लिहिलेलं होतं, पहिलं वाक्य वाचलं की आम आदमी जन्म लेते हैं वो मर जाते हैं, लेकिन जो महापुरुष होते हैं वो जन्म लेते हैं और कभी नहीं मरते। बाबासाहेबांनी निरखून ते वाक्य वाचलं आणि पहिलं वाक्य तसंच ठेवलं। ते पहिलं वाक्य होतं की आम आदमी पैदा होते हैं और वो मर जाते हैं, ते वाक्य तसंच लिहिलं आणि खाली लिहिलं होतं की महापुरुष पैदा होते हैं और वो कभी नहीं मरते।